नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कृष्णकांत गोरे. तर विद्यार्थी मित्रांनो, MSBT कडून के स्कीमचा परीक्षा टेम्पलेट पॅटर्न आज आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्या पेपर पॅटर्न टेम्पलेटची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही जर पहिल्यांदा माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर क्रेश टॉक या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून MSBTचे सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला लवकरात लवकर माझ्या चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग परीक्षा टेम्पलेट की स्कीमचा पाहूया. तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ के स्कीम अभ्यासक्रमातील चाचणी परीक्षेच्या स्वरूपाबाबत नोटिफिकेशन आलेली आहे आणि परीक्षेची सर्व माहिती आलेली आहे. त्यात पॅटर्न महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाशी संलग्नित पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमांचा सुधारित अभ्यासक्रम के स्कीम शैक्षणिक वर्ष 23-24 पासून लागू करण्यात आलेले आहे आणि चाचणी स्वरूपात एक संगती राखण्याच्या दृष्टीने मंडळाकडून चाचणी परीक्षेकरिता क्वेश्चन पेपर टेम्पलेट प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो, क्वेश्चन पेपरचा टेम्पलेट जो असतो तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि त्याची सर्व माहिती आपण पाहूया पुढे. तर संस्थेमध्ये विद्यार्थ्याची चाचणी परीक्षा देताना सदर टेम्पलेट प्रमाणे प्रश्नपत्रिका तयार करणे आवश्यक आहे आणि सदर बाब संबंधित विभाग प्रमुख व विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून देण्याची जबाबदारी. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर MSBTचे विद्यार्थी असाल तर तुम्ही तुमचा जो चाचणी पेपर क्वेश्चन पेपर जो आहे, तुमचा युनिट टेस्ट पेपर तुमच्या कॉलेजमधला, ह्या क्वेश्चन पेपरचा टेम्पलेट असा असणार आहे. तर पहिला क्वेश्चन पेपर टेम्पलेट 1, तर त्यात असं दिलेलं आहे की 3 क्वेश्चन असणार आहेत. त्यात पहिल्या क्वेश्चन मध्ये अटेम्प्ट एनी 5 आउट ऑफ 7, प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क असणार आहेत आणि असे टोटल 5 क्वेश्चन असणार आहेत तुम्हाला द्यायचे आणि टोटल 7 असणार आहेत. म्हणजे 7 पैकी तुम्हाला 5 सोडवायचे आहेत आणि प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क. आणि सेकंड क्वेश्चन मध्ये पाहूया की 5 पैकी 4 तुम्हाला सोडवायचे आहेत आणि प्रत्येक क्वेश्चनला 3 मार्क असणार आहेत, असं इथं स्पष्ट दिलेलं आहे. तर तिसरा क्वेश्चन मध्ये पाहूया की आपण प्रत्येक क्वेश्चनला 4 मार्क असणार आहेत, तुम्हाला त्यातला 2 मार्क म्हणजे 2 प्रश्न सोडवायचे आहेत. तर हे टेम्पलेट 1 झाला. टेम्पलेट दुसरा दिलेला आहे, टेम्पलेट तिसरा दिलेला आहे. टेम्पलेट 4 म्हणजे प्रिपरेबल ड्रॉइंग अँड डिझाईन पेपर साठी तुम्हाला हा क्वेश्चन पेपर टेम्पलेट असणार आहे. त्यात अटेम्प्ट इन 3 आउट ऑफ 5 म्हणजे केवळ तुम्हाला 3 क्वेश्चन सोडवायचे आहेत, 4 पैकी 3, आणि जर तुम्हाला 4 पैकी 3 प्रश्न सोडवायचे आहेत, तुम्हाला इथे 6 मार्काचा क्वेश्चन असेल एक. तर अशी ही अपडेट आहे मित्रांनो. तर सहसा म्हणजे तुमचे कॉलेजमधले काय करतील आता, ह्या 4 टेम्पलेट पैकी म्हणजेच 3 टेम्पलेट पैकी एक टेम्पलेट मध्ये तुमचा पेपर असणार आहे आणि जो तुमचा ड्रॉइंगचा पेपर असणार आहे तो 4थ्या टेम्पलेट मध्ये असणार आहे, लक्षात घ्या. जेणेकरून हे तुम्हाला अतिशय पेपर चाचणी परीक्षा किती मार्काची असणार आहे आणि पेपर कसा जावा, पेपर किती क्वेश्चन कसे सोडवायचे ह्याविषयी तुम्हाला ह्या टेम्पलेट म्हणूनच MSBTने आज जाहीर केलेला आहे. तर खाली पाहूया की चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका तयार करताना खालील सूचनांचे अजून पालन करावे असं म्हणून MSBTने खाली इन्स्ट्रक्शन दिलेले आहे, त्याविषयी आपण पाहणार आहोत. तर ज्या विषयांच्या अंतिम परीक्षा ऑनलाईन MCQ पद्धतीने घेण्यात येतात त्या विषयाच्या चाचणी परीक्षा MCQ पद्धतीने न घेता वरील टेम्पलेट 1 ते 3 पैकी टेम्पलेट नुसार घेण्यात यावा. तर लक्षात घ्या. आणि प्रश्नपत्रिकांचे वर्गीकरण प्रमाण स्पेसिफिकेशन टेबल नमूद RUA वर आधारित असावे आणि प्रश्नपत्रिकेतील प्रश्न हे संबंधित विषयाच्या पाठ्यक्रमातील कोर्स लेवल लर्निंग आउटकम COS ने निगडीत असावे. MCQ फिल इन द ब्लँक्स व तत्सम प्रकारचे प्रश्न नसावे. तर MCQ क्वेश्चन तुम्हाला युनिट क्वेश्चन पेपर मध्ये असणार नाहीत. तर MCQ पेपर असणार नाही, लक्षात घ्या. तुम्हाला केवळ थेअरी एक्झाम असेल आणि 30 गुणांच्या चाचणी परीक्षेकरिता 90 मिनिटांचा कालावधी निर्धारित केलेला आहे. तर जवळजवळ 1.5 तास पेपर असणार आहे तुम्हाला टायमिंग, 90 मिनिट, आणि एका दिवशी एक सत्राच्या 2 पेक्षा जास्त विषयांची चाचणी परीक्षा घेण्यात येऊ नये असं स्पष्ट दिलेलं आहे. आणि 7वा पॉईंट पाहूया की आपण प्रत्येक विभाग प्रमुख आणि चाचणी परीक्षेच्या सर्व प्रश्नपत्रिकांची विभागीय संच मंडळाच्या मॉनिटरिंग करिता जतन ठेवावे.
तर विद्यार्थी मित्रांनो, हा 7वा पॉईंट हा कॉलेजसाठी संस्थेसाठी आहे. तर तुम्हाला हे टेम्पलेट अतिशय महत्त्वाचे आहेत. जर तुम्हाला ही PDF पाहायची असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो. त्या लिंकमध्ये तुम्ही जाऊन तुम्ही पाहू शकता. तर अशी ही अपडेट आहे केस स्कीमबाबत. अजून जर तुम्हाला MSBTची अपडेट हे पुढेही भेटावी वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. दिलेली माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.